नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाली. ही बातमी कपोलकल्पित असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना आहे असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. युती व्हावी अशी आमची ही जाहीर मागणी आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. आपण बघतोय अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाली. ही बातमी कपोलकल्पित असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली असं सुद्धा ते म्हणाले. तर मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते आणि युती व्हावी ही आमची जाहीर मागणी आहे असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार म्हणालेले आहेत. अमित शहा साहेब किंवा उद्धव साहेब जेव्हा फोनवर बोलतील, हे दोन एवढे मोठे नेते आहे की अशी गोष्ट कधीतरी बाहेर सांगतील का? या स्तरावरचे नेते. आता या सर्व कपोकल्पित बातम्या असतात. आता एक आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत. विवेक, आपण बघतोय की युतीच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत, पण कुठेतरी सुधीर मुनगंटीवारांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्या प्रकारचे फोनवरून उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली नाही. मात्र भाजप युती व्हावी यासाठी आग्रही आहे. आज एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली की अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी 1995च्या वेळेस ज्या पद्धतीने या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप झाली होती त्या जागा वाटपाची मागणी केली होती. मात्र ही बातमी अतिशय तथ्यहीन आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी ह्या बातमीची खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी म्हटलंय की असं कोणतंही तंत्रज्ञान अजून विकसित झालेलं नाहीये की ज्यात दोन नेते हे फोनवर बोलतील आणि त्याची माहिती बाहेर येऊ शकेल. त्याबरोबरच 1995 आणि आता म्हणजे 2019 मध्ये जी निवडणूक होणार आहे यात परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये जे जागा वाटप झालं होतं ते आता या निवडणुकीमध्ये लागू होणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यासोबतच युती करण्यासंदर्भात आम्ही आग्रही आहोत. युती ही झाली पाहिजे ही आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि ती आमची भूमिका कायम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एकंदरीतच अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांचं फोनवर झालेली चर्चा एक अपोकल्पित आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. संदीप. अगदी विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघूया पुढची बातमी. लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीचं गणित सोडवण्याची अट भाजपसमोर ठेवली आहे. येणारी लोकसभा आणि विधानसभेमध्ये युती करायची असल्यास शिवसेनेच्या अटी आणि शर्थींवर युती होईल असे स्पष्ट निर्देश शिवसेनेनं भाजपला दिलेत. एनडीएमध्ये भाजपचे मित्रपक्ष दूर होत आहेत. त्यातच शिवसेनेसारखा मित्रपक्षाने काल दिल्लीत चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषण स्थळावर भेट देऊन पाठिंबा जाहीर केल्यानं भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. पाहुयात शिवसेनेनं कोणत्या अटी समोर ठेवल्यात. लोकसभा निवडणुकीत हवेत 2 मतदारसंघांची मागणी केलेली आहे. शिवसेना 48 पैकी 24 उमेदवार उभे करणार असल्याचं कळतंय. हातकणंगले मतदारसंघात शिवसेना उमेदवार उभा करणार आहे. लोकसभेपूर्वीच विधानसभेचं जागा वाटप निश्चित करावं. विधानसभेचा फॉर्म्युला 144-144 असा 50-50चा असावा. विधानसभेत सेनेची युती भाजपशीच असेल, मित्रपक्षाशी नसेल असं सुद्धा म्हटलंय. मित्रपक्ष हे भाजपचे नैसर्गिक मित्र आहेत, शिवसेनेचे ते मित्र नाहीत. सेना 144 आणि मित्रपक्षांच्या 20 अशा 164 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. भाजपच्या मित्रपक्षांसाठी भाजपनेच 20 जागा सोडाव्यात. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडे शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भाजपच्या उत्तराची आता प्रतीक्षा आहे. यानंतर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना 2000 कोटींची मदत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपत्कालीन निधीतून मदत देण्याचा निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर नाशिक महामार्गावर एक विचित्र अपघात थोडक्यात टळला. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे टोल नाक्यावर भीषण अपघात होताना वाचलाय. नाशिकहून पिंपळनेरकडे जाणाऱ्या एसटी बसचा पिंपळनेर टोल नाक्याजवळ आल्यानंतर अचानक ब्रेक फेल झाला. यावेळेला एसटी बसच्या पुढे असलेल्या एका कारला वाचवण्यासाठी एसटी बस चालकानं बस फुटपाथवर चढवून पुढे नेली. या प्रसंगावधानामुळे एसटी बस आणि कारमध्ये होणारा भीषण अपघात टळलाय आणि एसटी बसमधल्या सगळ्या प्रवाशांचा जीव सुद्धा वाचलाय. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दीपक बोरसे आहेत. दीपक, खरंच या एसटी चालकाचं प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचलेत असंच म्हणावं लागेल.
नक्कीच संदीप, ज्या पद्धतीने आपण सीसीटीव्ही मध्ये हा सगळा थरार बघतोय, अंगावर शहारे आणणारे हे सगळे व्हिज्युअल्स आहेत, हे दृश्य आहे. आणि या टोल नाक्यावरती त्यावेळेस ही गाडी आली आणि अचानक ब्रेक फेल झाला. खरं तर ही सगळी घटना ज्यावेळेस जर प्रसंगावधान जर नाही राखलं असतं एसटी चालकाने, तर कदाचित ती घटना आणि तो क्षण सर्वांसाठी काळ ठरला असता. कारण की ज्यावेळेस ब्रेक फेल झाले त्यावेळेस कारला वाचवण्यासाठी लागलीच एसटी चालकाने ती गाडी जी आहे फुटपाथवर चढवली आणि त्याच पद्धतीने अतिशय वेगाने ती गाडी पुढे नेली. आणि एवढंच नाही तर या कारच्या मध्ये जे लोक होते त्यांचा तर जीव वाचलाच आहे, त्याचबरोबर त्या ज्या गाडीमध्ये जे एसटी चालक, ज्या नाशिक नंदुरबार गाडीचा जो ड्रायव्हर होता, त्या गाडीमध्ये साधारणतः 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि या प्रवाशांचा नक्कीच या सगळ्या घटनेमध्ये जीव वाचवलाय आणि प्रसंगावधान राखलंय चालकाने. कारण की अशा ठिकाणी ज्यावेळेस ही घटना घडते तर नियंत्रण सुटतं चालकाचं. असं न होता त्यांनी प्रसंगावधान राखलं आणि या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यांचा जीव वाचवला आणि भीषण अपघात होता टळला, असंच म्हणावं लागेल. अगदी दीपक, या सगळ्यामध्ये एसटी कुठल्या डेपोची होती आणि हे चालक कोणत्या डेपोचे होते, त्यांचं नाव काय कळू शकलंय? संजय, त्याचं नाव, ही जी एसटी आहे ती नंदुरबार डेपोची आहे आणि नाशिकवरून ही एसटी जी आहे सटाणा पिंपळनेर मार्गे नंदुरबारला जात होती. आणि त्याच वेळेस पिंपळनेर शहराजवळ 5 किलोमीटर अंतरावर हा टोल नाका आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. नंदुरबार डेपोची ही गाडी आहे आणि नंदुरबार डेपोचे जे चालक आहेत ते या गाडीला चालवत होते. त्यांचा संपर्क होऊ शकला नाहीये. मात्र आता एकूण या घटनेनंतर सगळ्यांनीच या सगळ्या घटनेमध्ये सुटकेचा श्वास टाकल्याचे मात्र कौतुकाची थाप देखील दिली या चालकाला. कारण की कौतुक म्हणावं लागेल, कारण की एकट्या या चालकाने प्रसंगावधान राखत अनेकांचे जीव वाचवले. संदीप, धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे मनमाडची. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा मोठा ट्रक पलटी झालेला आहे. मनमाड जवळ पुणे इंदोर मार्गावरची ही घटना आहे. अपघातामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झालेला होता. ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा ट्रक चालवतानाच मृत्यू झाला, ज्यामुळे हा अपघात झालाय. मुझफ्फरपूर निवारागृह प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांना दणका दिला. या प्रकरणामध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल राव यांनी माफी मागितली होती, मात्र ती न्यायालयानं अमान्य करत त्यांना 1 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले. इतकंच नव्हे तर राव यांना दिवसभराचं कामकाज होईपर्यंत न्यायालयात उभं राहण्याची शिक्षा देखील करण्यात आली आहे. राव यांनी तपास पथकाचे प्रमुख असलेल्या AK शर्मा यांची 17 जानेवारीला CRPF मध्ये बदली केली. त्यानंतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी काल राव यांनी बिनशर्त माफी मागितली होती. राहुल गांधींनी राफेलच्या मुद्द्यावरून आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतलाय. हिंदुस्तान के रक्षा मंत्री को नहीं मालूम, पर्रिकर जी कहते हैं भैया मुझे तो नहीं मालूम, फॉरेन सेक्रेटरी को नहीं मालूम, वो कहते हैं मेरी समझ में डिस्कशंस चल रहे हैं फ्रेंच कंपनी और हमारी मिनिस्ट्री ऑफ डिफेंस के बीच में, HAL उनमें शामिल है. HAL को नहीं मालूम, प्रधानमंत्री इज इन वायलेशन ऑफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट, क्रिमिनल कार्रवाई शुरू हो जानी चाहिए उस बेसिस पे. दिस इटसेल्फ इज क्रिमिनल, दिस इटसेल्फ विल पुट द प्राइम मिनिस्टर इन जेल. कमला मिल आग प्रकरणी वन अबव पबच्या मालकाला जामीन मंजूर झालाय. तब्बल 14 महिन्यानंतर या मालकाला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी, अभिजित मानकर यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. कमला मिल इथं लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. अरविंद शिंदे आणि रवी धंगेकर यांनी जाहीर माफी, लेखी दिलगिरी मागावी अशी मागणी पुण्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केली आहे. निंबाळकर यांना काल अरविंद शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली होती. त्यानंतर आज महापालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आपल्या सोबत आहेत. त्यांना अर्वाची शिवीगाळ मारहाण करण्यात आली होती. निषेध सभा आहे, काम बंद आंदोलन आहे. सर, काय झालं होतं नेमकं, काय झालं होतं? असं म्हटलं की तुम्ही आधी नगरसेवकांची लायकी काढली म्हणून यांनी रिॲक्शन म्हणून असं काही? मी कुठेही खोटं बोलायला किंवा कुणीही खोटं बोलायला काही वाव नाही आहे याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, खूप सारे कॅमेराज आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला दिसेल पूर्ण घटनाक्रम. मी जी FIR नोंदवलेली आहे त्यात एक शब्दाचं जरी कुठे कमी जास्त असेल तर मी त्याला जबाबदार आहे. काय म्हटलं गेलं तुम्हाला? मला भ्रष्टाचार आणि चोर असं रिपीटेड म्हणायला लागले. घाणेरड्या शब्दात शिवीगाळ त्यांनी सुरू केली आणि त्यामुळं मी एकदा वॉर्निंग दिली महापौर मॅडमच्या समक्ष. त्यानंतरही त्यांनी सुरू केलं. त्यामुळे ॲज अ प्रुडंट IAS ऑफिसर आणि ॲज अ सिस्टीमचं इन्चार्ज म्हणून मला या फक्त माझा स्वतःचाच बचाव नाही, माझ्या सिस्टीमचा, ज्या निविदाबद्दल ते आरोप करत आहेत आणि ओव्हरऑल फक्त ती निविदाच नाही, कोणतेही जे आम्ही काम करतो त्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन जे बेछूट आरोप होतात, या सगळ्याबद्दल एक ठोस आणि खंबीर भूमिका अधिकाऱ्यांनी केवळ
निमूटपणे काय जे बोलतील ते खाली मान घालून सहन करणे ही भूमिका मला मान्य नाही आहे. तरी झुंडशाही आहे. आपण बघितलं की Yes, नगरसेवक yes. असतील किंवा त्यांचे त्यामुळे पाठीराखे कायद्याच्या चौकटीत राहून आणि माझा सेल्फ रिस्पेक्टला शेवटी अधिकारीच्या नंतर मी एक निंबाळकर म्हणून एक व्यक्ती आहे, एक बायोलॉजिकल माझं अस्तित्व आहे. त्यामुळे त्याला जर कोणी चॅलेंज केलं तर मी त्याच पद्धतीने, जसं माझ्या अंगावर कोणी हल्ला केला तर 100% मी सुद्धा त्याला तरी तुम्ही संयम पाळला. असाच प्रयत्न झाला. सामोपचाराने मी पण तयारी दाखवली होती. जर त्यांनी सगळ्यांनी जे कोणी ह्याच्यात जबाबदार आहेत, इन्क्लुडिंग मिस्टर अरविंद शिंदे, त्यांचे कार्यकर्ते, रवींद्र धंगेकर यांनी जर लेखी दिलगिरी व्यक्त केली, तरी माफी मागावी जाहीर. जाहीर माफी, लेखी माफी, आणि भविष्यात असा आम्ही स्वतःची आचारसंहिता एक करू. आणि हा प्रकार, कारण मी जसं म्हटलं, ह्या एका घटनेपुरतं आम्ही सीमित नाही ठेवलेलं आहे. हे भविष्यात न होण्यासाठीचं पण आपल्याला उपाययोजना करायला लागतील या निमित्ताने, आणि त्याबद्दलची हमी त्यांनी द्यायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल महापौरांनी गंभीर दखल घेतली असं पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी म्हटलंय. पालिका कर्मचाऱ्यांना कामबंद मागे घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. घटनेबद्दल FIR नोंद करण्यात आलेला आहे काल उशिरा रात्री, आणि आता पोलीस पुढील तपासची कारवाई करत आहे. पोलीस आयुक्तांचे मी संपर्कात आहे. मग आता पोलिसांमार्फत जे कायदेशीर आवश्यक कारवाई आहे ते करण्यात येईल. आणि आज महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी कलमबंद आंदोलन ठेवलं आहे. मी त्यांना हा विनंती केला आहे की आता जवळपास 2-2.5 तास झालं आंदोलन सुरू असताना जनतेचे कामाचं नुकसान होऊ नये म्हणून सगळ्यांनी कामावर त्वरित रुजू व्हावा. प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुरक्षेचा जे विषय आहे तो एक विशद प्रश्न आहे. माननीय महापौरने याची दखल घेतली आहे. काल त्यांच्याशी फार डिटेल पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातून विमानानं येऊन घरफोडी करत पुन्हा विमानानं परत जायचं अशी या टोळीची कार्यपद्धती होती. या टोळीकडून 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीला आणून 4,68,000चा ऐवज जप्त करण्यात आला. या टोळीचे म्होरके महम्मद आणि नफासत हे दोघं विमानानं पुण्यात येत होते. पण मूळचा बिजनोर येथील आहे आणि तो ॲटो चालवतो आणि त्याची ॲटो घेऊन ते पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फिरायचे. कोंडवा भाग असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी फिरायचे आणि त्या ठिकाणून घरफोडी केल्यानंतर जो मुद्देमाल आहे, रेल्वेने जाणारे जे आरोपी आहे ते सोबत घेऊन जायचे. अशा पद्धतीने यांची मोडस ऑपरेंडी होती. वंचित बहुजन आघाडीचा महामेळावा आज कोल्हापूरमध्ये होतोय आणि कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियमवर हा महामेळावा होणार असून प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाकडे पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. या मेळाव्याची अंतिम तयारी आता टप्प्यात आली आहे. यानंतर जाणार आहोत वसईला. डॉल्फिनची झुंड जी आहे ती वसईच्या राजोडी समुद्रकिनारी बघायला मिळाली. राजोडी समुद्रकिनाऱ्यावर स्पोर्ट्स रायडिंगचे कर्मचारी बोटीनं जात असताना त्यांना हे डॉल्फिन दिसले. डॉल्फिनचा 7 ते 8 जणांचा झुंड पाण्यामध्ये मुक्तपणे विहार करत होता. नाशिकच्या देवळाली कॅम्प आर्टलरीमध्ये सेंटरमध्ये तोफांची प्रात्यक्षिकं सादर होत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये देवळाली फायर रेंजवर ही प्रात्यक्षिकं सादर केली जातात. प्रत्यक्ष युद्धभूमीचा थरार यावेळेला उपस्थितांनी अनुभवला. नव्यानं सैन्य दलामध्ये दाखल झालेली अत्याधुनिक अल्ट्रालाइट होवित्सर M777 स्वयंचलित तोफ K9 वज्र बोफर्स तोफा यांचा सरावामध्ये सहभाग होता. भारतीय सैन्य दलातील रॉकेट्स मिसाईल अचूक लक्ष्यभेद करत असल्यानं सैन्याची ताकद आणि सामर्थ्य अनुभवायला मिळालं. मला शेतातल्या बैलगाडीत बसायचं अशी इच्छा व्यक्त केली आहे मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी. त्यांची इच्छा पिंपरी चिंचवडमधल्या इंद्रायणी थडी यात्रेमध्ये पूर्ण झाली आहे. त्यांना बैलगाडीतून मंचावर आणण्यात आलं. यावेळेला त्यांनी पॅराऑलिम्पिकचे जवान आणि महिलांसह रॅम्प वॉक सुद्धा केला.